इनिंग ब्रेक्स मध्ये आपण नेक्स्ट मॅचचा पण टॉस करणार आहोत, याची नोंद घ्या. लेट्स प्ले. पहिली ओव्हर घेऊन धीरज आणि सामना करतील प्रवीण पाटील. पहिला बॉल एज घेतली गेली का, समोर फुटवर्क पाहिलं गेलं, बॅटर आउट. ऑफ स्टिकच्या बाहेर बॉल पिचिंग गेली आहे. प्रवीणने थोडी चुकी झाली आणि फुटवर्क थोडं चुकीच्या पद्धतीने पाहिलं गेलं. मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॅटरला. तिसरी मॅच आजच्या दिवसातील अष्टविनायक मित्रमंडळ आयोजित या परिसरातील आपण पाहिलं एक भव्य दिव्य असं आयोजन सुरेश गावडे यांच्या माध्यमातून आणि अश्विनीताई माटेकर, अशोकजी माटेकर, संपूर्ण माटेकर परिवाराचं देखील क्रीडा स्पर्धेला तेवढाच मोलाचा वाटा राहिला गेला आहे. मुंबई महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अंडरआर्म क्रिकेटचे सर्व खेळाडू इकडे आज इकडे दाखल झाले आहेत. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज पहिला दिवस आहे. उद्या स्टेशन वाईज फॉर्मॅट आहे. नवीन बॅटर जयदीप पाटील, जेडी मुलुंडच्या अजून एक जबरदस्त बॅटर जेडी. बॅटर जयदीप पाटील जेडी. यावर देखील परफेक्ट यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला गेला. धीरज तिकडे क्विक गेले बॉलवरती. तिसरी मॅच जो संघ जिंकेल तो सेमीफायनल खेळेल. धीरज सत्यविनायक कांबोडे संघाने टॉस जिंकला आणि पहिलं बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. पवईमध्ये देखील खूप चांगलं क्रिकेट पाहिलं गेलं. मग सुरेश गावडे असतील, आमचे गणेश कन्सी देखील एक चांगला ऑर्गनाइज करत असतात आणि पवईमध्ये देखील अंडरआर्म ओव्हरचा एक वेगळा क्रेज राहिला. यावर देखील समोर आल की हितेशने हलक्यात ढकलण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तिकडे डॉट बॉल. हितेश बारिया स्ट्रायकरला टर्फ क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात. यामुळे फ्लिक केला गेला. वाव, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. जबरदस्त टायमिंग करत असताना हितेश बारियाच्या बॅटमधून एक टायमिंगला चौकार येतो आहे. फक्त फ्लिक केलं गेलं. मनगडाचा वापर करत असताना गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. येईल चौकार. त्यामध्ये देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. थर्डमॅनला बॉल ट्रॅव्हल होईल. प्रणय मोरे तिकडे होते. बघता बघता पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एक चौकाराला 8 रन झाले, एक विकेट गेली आहे. सुरुवात चांगली केली आहे, म्हणजे हितेशची एक बाउंड्री मॅच मध्ये कमबॅक केलं गेलं. डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण. कांदिवली बोरवलीचे काही खेळाडू तिकडे खेळतात. टर्फ क्रिकेट देखील खूप चांगलं खेळतात आणि जयदीप पाटील देखील इन ऍक्शन मध्ये. जेडी बॉलिंगसाठी आकाश गुरव येतात बल्ले. बॉलिंगसाठी आकाश, स्ट्रायकरला जेडी. या बॉल देखील हलक्या तरी कट करण्याचा प्रयत्न केला गेला. ध्रुव तिकडे आहेत. 35-40 पर्यंत स्कोर कार्ड घेऊन जाणं गरजेचं असणारी टीम बॅटिंग करत असताना डिग्नल जॉर्ज 11 कल्याण. एक लाखाचा प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये आकर्षक ट्रॉफी आहे. मॅन ऑफ द मॅच साठी देखील टी शर्ट्स आपण प्रोव्हाइड केल्यात. या बॉल देखील आपण पाहिलं तर ऑफ स्टिकचा व्हाईट बॉल.
यावर देखील एज घेतली गेली आहे. रन्स मात्र तिकडे दुसरी ओव्हर चालू आहे. मॅच थोडाफार आपण पाहिलं तर ग्राफ वरती घेऊन जाणं गरजेचं आहे. हितेश आणि जेडी 35-40 पर्यंत स्कोर कार्ड घेऊन जाणं महत्वाचं असणार आहे. 1 लाखाचा प्रथम क्रमांक आहे. सुरेश गावडी ट्रॉफी खूप चांगला लोगो देखील बनवला आहे. श्री साई स्पोर्ट्सला लाईव्ह पण ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. तिसरी मॅच आहे. जो संघ जिंकेल तो मात्र सेमीफायनल मध्ये क्वालिफाय होईल. वे दिलं ओमकार मलाड संघाला एक भला मोठा धक्का दिला डिंगडॉंग जॉर्जिलन कल्याण संघाने. या बॉलवर लेग ब्रेक आणि आकाशकडे लेग स्पिन चांगला आहे कारण की टर्फ पण त्याचा अनुभव आहे. पण हितेश बारिया थोडे डबल माइंड झाले. एका टीम मध्ये खेळलेत पण टर्फ पण मातीतला क्रिकेट थोडं तुम्हाला जज करणं थोडं कठीण झालंय. या बॉल समोर खेळले गेले. डाऊन द ग्राउंड बॉल निघून जाईल. रन मिळतील तिकडे 4. जबरदस्त टायमिंग करत असताना हितेश बारियाने या पर मारिया. आकाश गुरवची चुकी आहे. या फिल्डिंग त्याला बॉल अडवणं गरजेचं होतं. फॉलो थ्रू मध्ये 17 रन झाले. ती विकेट गेली आहे. यावर देखील स्वीप खेळायचा प्रयत्न केला गेलाय. जबरदस्त बॅटिंग केली गेली आतापर्यंत. 1 रन तिकडे मिळेल. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ आपण पाहिला समाप्त झाले. रन झालेत 18. 1 विकेट गेली आहे. शेवटच्या 12 बॉल मध्ये अजून 18 रन जरी आले तरी 36-38 पण या ग्राउंडवर फायटेबल आहे. बॉलिंगसाठी प्रणय मोरे येतात. तिसरी ओव्हर खूप महत्वाची असणार आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये ग्राफ 18 रन्स वरती झाला. अजूनही जबरदस्त मॅच आहे. डिंगडॉंग जॉर्ज इलेव्हन कल्याण त्यांच्या विरुद्ध अतिरा सत्यविनायक कामोटे. जो संघ जिंकेल तो मात्र सेमीफायनल खेळेल. इनिंग ब्रेक्स मध्ये यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण टॉस साठी तयार राहा. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर कुठेतरी चुकीच्या पद्धतीने पाहिले गेले. व्हाईट बॉल. या बॉल समोर खेळले गेले. डॉट बॉल येईल. सत्यविनायक कामोटे आणि यानंतर जय महाराष्ट्र टीम आपण तयार राहायचं. इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल. यावर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. हितेश बारियाला पण माहिती की शेवटच्या ओव्हरपर्यंत रन चांगले टार्गेट सेट करणं गरजेचं आहे. जेडीकडे पण क्षमता आहे. चांगले खेळाडू जेडी. मुलुंड ठाणे परिसरात एक चांगलं क्रिकेट खेळले गेले. जयदीप पाटील जेडी. एका दुसरी बाउंड्री ओव्हर मध्ये आलेल्या मॅच मध्ये चांगला कमबॅक करू शकते टीम डिंगडॉंग जॉर्ज इलेव्हन कल्याण. या बॉल स्वीप खेळायचा प्रयत्न केला गेला. एज घेतली गेली. तिकडे कुणाल तिकडे होते. 21 रन झाले धावफलकावरती. जबरदस्त मॅच आहे. चांगला फायटिंग स्कोर आतापर्यंत उभा केला गेला बॅटिंग करत असताना हितेश आणि जेडी. आजचा पहिला दिवस आहे. उद्या स्टेशन वाईजचा देखील इकडे फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर सत्यविनायक कामोटे आणि जय महाराष्ट्र टीम तयार राहा. पण त्यानंतर साई सिद्धी आणि व्ही पॅकर माझगाव यानंतर 4 टीम देखील पाहण्यासारखे असणार आहेत. यामध्ये देखील समोर खेळले गेले. प्रणयने चांगला बॉल लावला. स्टॉप प्रणय. (22) 22 रन झाले धावफलकावरती.
या बॉल देखील समोर खेळले गेले. फटका थोडा फसताना पाहिला गेला आणि तिकडे तेवीस रन झाले 10 फलकावरती. चांगली बॉलिंग केली प्रणयने. पहिला बॉल वाईड आला, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर 4 सिंगल आले. इकॉनॉमी बॉलिंग केली. मॅच मध्ये कमबॅक करत असताना आदिर सत्यविनायक कांबोडे संघासाठी गुड बॉलिंग प्रणय मोरे. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत जेडी. तेवीस रन्स वरती स्कोर थोडाफार आपण पाहिलं तर या बॉलला ड्राईव्ह केला गेला आणि शेवटचा बॉल चुकीच्या पद्धतीने रन मिडल 4. जयदीप पाटीलचा एक ट्रेडमार्क स्ट्रोक पाहिला गेला. जेडी सबसे कातिल जयदीप पाटील. पाटलाचा नाद करायचा नाही. पाटीलने टायमिंगला बाउंड्री लगावली आहे. वा 27 रन फायटिंग टार्गेट पर्यंत उभं केलं गेलं. डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण संघ. वेल बॅटिंग केसर सोनार येतात नवीन बॉलर. परंतु जेडी आणि हितेश बारीने जबरदस्त खेळ केला. 10 बॉल 12 हितेश बारी आणि 8 बॉल 10 जयदीप पाटील. सेमीफायनल मध्ये कोणता संघ जाईल यासाठी मात्र फायटिंग मॅच आहे. आदिर सत्यविनायक कामोटे त्यांच्या विरुद्ध डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण. मिळेल्या गोष्टीचा फायदा उचलणं म्हणजे क्रिकेट आहे. बघा आज तुम्हाला कुठल्या पण संघामध्ये जर खेळायला बोलवतात तर तुम्हाला तुमचे 100% एफर्ट्स देणं गरजेचं आहे. हे प्रूफ केलं आज कांदिवली बोरिवलीच्या सर्व प्लेयर्सने. जयडी हितेश सर्व बॉलर्सने पण खूप चांगले एफर्ट्स दिले याच्या अगोदरच्या मॅच मध्ये. या बॉल देखील फ्लिक केल्या गेल्या. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. ऑन पेपर तुमच्याकडे काय स्टारकास्ट यायला महत्व नाहीये, बट जे आहेत त्याच्यामध्ये आम्ही खेळू शकतो. वेल प्लेड. ट्वेंटी 28 रन झाले. 10 फलकावर 1 विकेट गेले. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा जयदीप पाटील. या बॉल देखील स्क्वेअर कट खेळले गेले. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. थोडीशी मिसफील्ड. पुन्हा एकदा हितेश बारिया. या बॉलवर आपण पाहिलं तर जबरदस्त पिचिंग पाहिली गेली केसर सोनारची. आणि 29 निलेशजी माटेकर साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर आमचे वराडकर. 2 कर बाजूला बसतात, माटेकर आणि वराडकर. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा केसर सोनार. स्ट्राईकिंगला जयदीप पाटील. या बॉलर स्टेप आउट झाले. समोर खेळले गेले. डाऊन द ग्राउंड. वा पाटील. टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतोच. काय जबरदस्त टायमिंग केलं गेलं. जयदीप पाटील पाहू शकतो आपण फुटवर्क. आणि जेडीने हा बॉल समोर खेळले गेले आहेत. अनुभव आहे जयदीप पाटीलची. 1 वर्ष मला नामदेव स्फूर्ती चषकची बॅटिंग अजूनही आठवतीये. जबरदस्त बॅटिंग केली होती जयदीप पाटीलने. डोंबिवलीची नामदेव स्मृतीमध्ये मला असं वाटतं 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मला असं 50 पण त्या मॅचमध्ये त्यांनी मारले होते जयदीप पाटीलने. एक अफलातून बॅटर आहे. थोडं कमी क्रिकेट खेळतो परंतु दर्जेदार क्रिकेट खेळताना पाहिलं गेलं जेडीला. वेल बॅटिंग. 34 रन झाले 10 फलकावरती. या बॉल देखील पुन्हा एकदा प्रॉपर बॅटवर आलेला नाही बॉल, परंतु 1 रन मिळेल. वेल बॅटिंग जयदीप आणि हितेशसाठी इथे टाळ्या. जबरदस्त बॅटिंग. 35 झाला. 36 टार्गेट आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 1-1 बाउंड्री आली आहे. वेल बॅटिंग जेडी हितेश.
दोन्ही टीम्स यानंतरच्या टॉससाठी आपण यायचं आहे. सत्यविनायक कामोटे आणि त्यांच्या विरुद्ध जय महाराष्ट्र. लेट्स प्ले. टार्गेट फायटिंग टार्गेट तो उभा केला गेला, परंतु दुसऱ्या डावमध्ये प्रवीण चव्हाण आपलं पण स्वागत आहे. एक जबरदस्त आज संघबांधणी करत असताना खूप चांगलं क्रिकेट दरवर खूप वर्ष खेळले गेले. त्या पहिल्याच बॉलवरती 4 से करेंगे सबका स्वागत. देवेंच्या पहिल्याच बॉलवर बाउंड्री येते. बल्ली का बल्ला और कर दिया हल्ला. आकाश गुरव गोवंडी देवनारचा एक जबरदस्त ऑलराऊंडर. पहिलाच बॉल समोर खेळले गेलेत. विथ द स्पिन बॉलला रीड केला आणि पहिल्याच बॉलवर चौकार येतोय. सुरुवात चांगली केली गेली. आकाश गुरवला पण माहिती आहे की मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये. विकेट गेली तर आपण पण थोडं अडचणीमध्ये येऊ शकतो, परंतु आकाश एक असा बॅटर आहे की तो कुठलीही मॅच कधी फिरवू शकतो. या बॉल देखील थांबून खेळले गेले आणि दुसऱ्या बॉलवर विकेट. कॅच ऑफ द मॅच. और बंटी ने एक जबरदस्त कैच पकड़ा वहां पर. बंटी ने मैच की घंटी बजा दी. गुड कॅच बंटी. पाहू शकतो आपण बंटीची कॅच आणि कट करण्याचा प्रयत्न केला गेला. बंटी तिकडे होते, बरोबर बंटीच्या हातामध्ये जाऊन बॉल बसला. न्यू बॅटर कुणाल येतात. गिरगाव त्या परिसरातील एक जबरदस्त खेळाडू आहेत कुणाल. खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरात देखील खेळले गेले. त्याच एक मोठ्या संघामध्ये जागा मिळवली आहे, पण स्वतःला प्रूफ करणं गरजेचं आहे कुणालला. या बॉलवर पहिल्याच बॉलवर रिव्हर्स खेळले गेले. डीप मध्ये आहेत फिल्डर.
आहे. क्रुशल मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 विकेट आल्यानंतर थोडा आता मात्र बॅकफुटला जाताना पाहायला मिळतो. अधीर सत्यविनायक कामोडे संघ केसर सोनारला मॅच बनवावी लागेल. त्या सुट्टीला कुणाला आहेत, कोणाला वाटलं नव्हतं की मॅच एवढी फसू शकते, परंतु इट्स अ क्रिकेट. केसर सोनार मॅच बनवणं गरजेचं आहे. पडदामागचं क्रिकेट ते पण चांगलं खेळले, अनुभव आहे. जबरदस्त मॅच आहे. बॉलिंगसाठी देवेन पहिल्या बॉलवर चौकार येऊन देवेनने पण कमबॅक चांगलं केलं. या बॉलर ड्राईव्ह केला गेला. समोर फिल्डर आहेत, अन्नू तिकडे होते. 19 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 30 धावांची गरज आहे. चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला कुणाल. 19 बॉल 30 करायचे आहेत. कुणालला मात्र आता मिळालेल्या संधीचा फायदा उचलावा लागेल. 4 ओव्हरची मॅच आहे. 36 चे टार्गेट. हितेश आणि जेडीने एक जबरदस्त बॅटिंग केली होती पहिल्या डावामध्ये. या बॉल स्वीप केला गेला, चांगलं टायमिंग केला गेला कुणालच्या बॅटमधून. नेत्र दीपक चौकार येतोय. वाव, प्रॉपर टायमिंग केलं गेलं. टिपिकल अंडरआर्म क्रिकेटचा स्ट्रोक पाहिला गेला रन्स मित्र मात्र तिकडे. 4 10 रन झालेत. 18 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 26 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी निखिलवर जबाबदारी दिली गेली. 18 बॉल 26 करायचे आहेत. स्ट्रायकिंगला केसर सोनार. बघा म्हणजे मागच्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलला बाउंड्री आली आणि शेवटच्या बॉलला बाउंड्री आली. बॉलिंगसाठी निखिलवर जबाबदारी दिली गेली. स्ट्रायकिंगला केसर सोनार. 18 बॉल 26. या बॉलवर वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. वाईट बॉल. चेंडू 25 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. कुणाल तर शेवटच्या त्या बाउंड्रीने मॅच मध्ये कमबॅक केलं गेलं. अधीर सत्यविनायक कामोठे. बॉलिंगसाठी केसर सोनार. या बॉलवर चुकी झाली आणि क्रिकेटच्या भाषेमध्ये हा वाईट प्लस 4 म्हणजे पंजा. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे, चेक केला जाईल.
अंपायर आपल्यापर्यंत निर्णय कळवतील. थोडं आपण पाहिलं तर या सिच्युएशनला हे रन्स थांबवून ठेवणं गरजेचं होतं आणि कुठेतरी चुकी झाली आणि इट्स अ व्हाईट बॉल. क्रिकेटच्या भाषेमध्ये पंजा आला आणि अधीर सत्यविनायक कामोटे संघ पण आता मॅच मध्ये कमबॅक करत असताना, कारण की 16 रन्स आलेत, 20 रन्सची गरज आहे. निखिलकडून थोडी चुकी झाली आहे, त्या चुकीला मात्र इकडे आता सामोरं जावं लागेल, कारण की जे 5 रन्स एक्स्ट्रा आले खूप मॅटर करतील या ग्राउंडवरती. 36 टार्गेट असून 20 रनची गरज आहे. केसर सोनार क्षमता त्यांच्याकडे पण एक चांगलं क्रिकेट खेळले गेले अनुभव आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 1 रन तिकडे मिळेल. कुणाला स्ट्राईक एंडला कुणाच्या बॅटमधून देखील एक बाउंड्री आली. कॉन्फिडन्स त्याचा अप आहे. एक रन तिकडे मिळते. कोणाला पण माहिती की रन चालू ठेवणं गरजेचं आहे. मॅच मध्ये आपण कमबॅक केलं गेलं. बॅटिंग असून 18 रनची गरज आहे. अर्धा पल्ला गाठलाय, अजून अर्धा पल्ला गाठायचा आहे. डिंगडॉंग जॉर्ज हिल कल्याण त्यांच्या विरुद्ध अधीर सत्यविनायक कामोटे आजच्या दिवसातील ही तिसरी मॅच आहे. या बॉल देखील सिंगल केले गेले. तिकडे 1 रन मिळेल. तिकडे केसर सोनार देखील 19 धावा झाले धाव फलकावरती. चौदा बॉल बाय 17 रनची गरज आहे. चौदा चेंडू आणि 17 धावांची गरज. स्ट्रायकेटला कुणाल बॉलिंगसाठी पुन्हा एकदा निखिल. यावर देखील फ्लिक केलं गेलंय. समोर खेळले गेले. थोडीशी मिसफील्ड. रन मिळतील 4 आणि आता मात्र अधीर सत्यविनायक कामोटे संघाचा पारडं जड आहे. प्रवीण पाटील कडून थोडी चुकी होतीये असं क्वचित त्याच्याकडून पाहायला मिळतं, परंतु आणि 4 रन मिळेल. मॅच मध्ये कमबॅक करत असताना अधीर सत्यविनायक कामोटे एक रन खूप महत्वाचा असणार आहे आता. चोवीस रन झालेत. 12 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 12 रनची गरज आहे. मिसफील्डची बाउंड्री, एक पंजा, त्यामुळे मॅच मध्ये कमबॅक करत असताना अधीर सत्यविनायक कामोटे संघ बारा बॉल मध्ये 12 करायचे आहेत. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 12 बॉल 12. बारा चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. ही ओव्हर तर चांगली आहे, तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतो टीम. डिंगडॉंग जॉर्ज इलेव्हन कल्याण बॉलिंगसाठी मंथन येतात. बारा चेंडू आणि 12 धावांची गरज आहे.
12 11 चेंडू 11 धावांची गरज आहे. एक्स्ट्रा रन्समुळे थोडंफार मात्र बॅकफुटला गेली टीम डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण. एक पंजा आला आणि त्यानंतर मॅचला थोडीफार कलाटणी मिळाली. या बॉल टॉपेज घेतली गेली आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. बॉल टू बॉलची मॅच आहे. कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे इकडे बॉल टू बॉल रन्स करणं पण थोडं कठीण आहे. तर सर्वांच्या मनामध्ये तेच असेल की जर ते 22 रन नसते आले, मिसफिल्डची बाउंड्री नसते आली तर मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत थोडीफार कठीण राहिली असती. परंतु आता बॉल टू बॉलची मॅच आहे. या बॉलवर फुटवर्क चांगला आणि बॅटर आउट. दांडी उडवली गेली मंथनने. टायमिंगला विकेट मिळवतोय. मॅचचा ग्राफ आता पुन्हा एकदा थोडा डगमगताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर कोणावर जबाबदारी दिली जाईल. अधीर सत्यविनायक कामोटी नवीन बॅटर येत आहेत. अखिल येतात नवीन बॅटर. परळीचे अजून एक जबरदस्त खेळाडू आहेत परंतु आता टीमला जिंकून देणं गरजेचं आहे. दोन्ही साऊथ मुंबईचे खेळाडू आहेत कुणाल आणि अखिल. क्रुशल मॅच होती परंतु आकाशच्या पहिल्या बॉलवर बाउंड्री आली. आकाशने पहिल्या बॉलवर बाउंड्री मारली त्यानंतर विकेट आल्या. त्यानंतर एक लेग बायच्या रूपामध्ये व्हाईट प्लसच्या पंजा आला. मिसफिल्डची बाउंड्री आली. 8 बॉल 9 करायचे आहेत. या बॉलवर स्टेप आउट झाले आणि तिकडे व्हाईट बॉल आहे. आठ चेंडूने 8 धावांची गरज आहे. 36 टार्गेट होतं. 8 बॉल 8 करायचे आहेत. जबरदस्त मॅच आहे. कुणालने जबरदस्त बॅटिंग केली परंतु टीमला जिंकून देणं गरजेचं. स्ट्राईक एंडला अखिल. 8 बॉल 8. प्रत्येक बॉलवर देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. गुड बॉलिंग मंथन. आतापर्यंत चांगली बॉलिंग केली मंथन परंतु शेवटचा बॉल चांगल्या प्रकारे हाताळावा लागेल. 7 बॉल 7 करायचे आहेत. बॉलिंगसाठी मंथन. स्ट्राईक एंडला कुणाल. सात चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. खूप महत्वाचा बॉल असणार आहे. बॉलिंगसाठी मंथन. 7 बॉल 7. स्ट्राईक एंडला कुणाल. या बॉलवर एज घेतली गेली. बॉल निघून जाईल का आणि कुणालकडे लक आहे. कुणालने स्वतःहून स्माइल केली. कुणाल मला असं वाटतं गिरगावरून येताना मुंबई देवीच्या पाया पडून आलाय. हा आणि स्माइल करतोय तो. सर्व मुंबई देवी करत करत असताना सिद्धिविनायकला पण जाऊन आला. पूर्ण मुंबई फिरून आलाय तो. सो वेल प्लेड कुणाल. लक त्याच्या सोबत लक पाहिजे. वेल बॅटिंग. फक्त आणि फक्त आता 3 रनची गरज आहे. सहा बॉल 3 करायचे आहेत. 3 बाउंड्री ज्या आल्या म्हणजे एक व्हाईट प्लस पंजा आला. एक मिसफिल्डची बाउंड्री आली आणि आता एक लकची जी बाउंड्री आहे. तुझा एक
जय महाराष्ट्र टीम आणि सत्यविनायक कामोडे आपण टॉससाठी या बॉलवर फ्लिक केला गेलाय समोर आणि 2 धावांची गरज आहे फक्त आणि फक्त. कुणाल वेल प्लेड. फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे परंतु 2 रन्स तुम्हाला करणं कंपल्सरी असणार आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. गोल होत बॉलिंगसाठी आणि या बॉलवर देखील इकडे विनिंग स्ट्रोक पाहिला गेला. वेल बॅटिंग कुणाल. 1 मॅन शो. जबरदस्त बॅटिंग केली कुणालने. नो डाऊट या मॅचचा प्लेअर मॅच कुणाल. कुणाल आपण या जबरदस्त खेळी केली टायमिंगला. नऊ बॉलमध्ये 21 धावांची एक जबरदस्त खेळी केली गेली आणि मी विनंती करेल निलेशजी माटेकर साहेबांना विनंती करेल की आपल्याला त्यांना पुरस्कार द्यायचा आहे. कुणाला आपण या व्यासपीठावरती जबरदस्त परफॉर्मन्स केला गेला. गिरगाव त्या परिसरातील एक जबरदस्त खेळाडू आहेत. खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरात. ओरम क्रिकेट देखील खूप चांगलं खेळतात आणि कुणाल खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना आपण पाहिलं तर कुणालला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आमचा निलेशजी माटेकर. कुणाल त्यांचे बंधू आणि त्यांचे वडील पण खूप चांगलं क्रिकेट खेळतात. बाबाजी असं कुणालला आपण ही टी शर्ट देतो. कुणाल वेलपेड आणि खूप चांगला खेळ केला. टायमिंगला बाउंड्री लगावली. एक स्वीप त्याने 21 रन्स एक जबरदस्त इनिंग खेळली गेली. त्याला मात्र हा पुरस्कार का आले नाही का प्लेअर.